वाल्मिक कराडात शरण गेलेले आहेत. त्यांचा आरोप आहे की मला राजकीय याच्यापोटी मला गोवलं जातं, त्याच्यात राजकारण आहे, मी याच्यात दोषी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, त्यांचं मत ते असू शकते. मी त्याच्यावर काय बोललं पाहिजे? मी काय बोलू त्याच्यावर? आता ते काय कुठला आरोपी म्हणतो का मी गुन्हेगार आहे? त्याच्यावर काय बोलू? नेमकं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशा पद्धतीने सुरेश यांनी मागणी केली. तुमचं देखील काय म्हणणं आहे आणि पालकमंत्री कसा असला पाहिजे नेमकं? मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा. कोण असावं? मुख्यमंत्री असले पाहिजे? खूप एवढे मी माझ्या म्हणण्यानं काही पालकमंत्री दिले जाणार नाही किंवा काय केलं नाही. मी कुणाचं एकाचं नाव सांगून मी तर नेहमी अजितदादांचं नाव सांगतोय किंवा आता कोणचं मुख्यमंत्री महोदय सांगतात जे काय असेल, पण अशा पद्धतीचा असावा असं बीड जिल्ह्याची जनतेची इच्छा. बाप्पा आज कराड जे आहे ते पुण्यामध्ये शरण गेले, मात्र ते ज्या गाडीत बसून गेले होते ती गाडी बीडमधलीच आहे, मोळे नावाच्या व्यक्तीची आहे. याच्यावर काय बोलतो? आणि त्यांच्यासोबत 2 नगरसेवक देखील आहेत आजसोबत. नाही, मग आता पोलीस यंत्रणा त्या चौकशीमध्ये घेतील ना, कोणची गाडी होती, कोण चौकशीत होतं, का गेलं, पुन्हा पोलीस तर नव्हतं नाही का, PI वगैरे कोणी, ते काय होतं का की मला काय जे तपासात जसं पुढे येईल तसं बघूया आपण. बाप्पा, या सर्व प्रशासनाला वाल्मिक कराड मिळाले नाही तितके दिवस आणि ते स्वतःहून शरण आले आणि बीड जिल्ह्यातून काही लोक तिथे जातात आणि CIDच्या लोकांनाही माहीत होत नाही की कसं की प्रशासन हातबल झालं. नाही, आता तुम्हीच मला सांगा की काय बीड जिल्ह्यातलं प्रशासन आहे ते मी कसं सांगू याच्यावर? आपण सांगा. तुम्ही सर्वजण जे बोलताय, जी प्रश्न विचारताय त्याचं उत्तर तुम्हालाच माहीत असलं पाहिजे. त्याच्यात कुणाची भेट झाली? आपली तर नाही झाली. आता देशमुख प्रकरणातले जे 3 आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत, तर चौकशीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, मी चौकशीबद्दल तर समाधानी नाही असंच सांगितलं आहे की चौकशी ही CID करते. CIDकडे पहिला जो मर्डरची केस आहे ती वर्ग झाली होती, त्याच्यानंतर त्यांच्याकडे तुमची अट्रॅसिटी आणि खंडणी हे दोन्ही गुन्हे पण त्यांच्याकडेच वर्ग केलेले आहेत. आता CIDकडे हे तिन्ही गुन्हे क्लब करून चालू आहेत. याचा अर्थ तिन्हीचा मास्टर माइंड एक आहे. CID सरेंडर होण्याची वाट बघत होती का? ती त्यांना अटक करत नव्हती? त्याच्यावर काय पॉलिटिकल प्रेशर? नाही, आता नाही, मला काही ह्याच्यातलं माहिती नाही. जशी माहिती कळेल तशी तुम्हाला कळवतो. थँक्यू.